नमस्कार, स्वागत आहे आजच्या स्पेशल बुलेटिन मध्ये। मी आरती महाडिक आणि आपण पाहत आहात मिशनचं 24 न्यूज। कळत सोयी देखील अडथळा निर्माण करतात आणि त्याचा उद्रेक कसा भोगावा लागतो। ॲपद्वारे बाईक राईड बुक करणे हे प्रिया नामक महिलेसाठी दुःखद स्वप्न ठरेल असे तिला वाटले नव्हते, कारण बाईक चालकाने सलग 5 वर्षे मुलीचे आयुष्य नरक बनवले। जाणून घेऊया काय घडले होते आजच्या स्पेशल बुलेटिन मध्ये। ॲपद्वारे बाईक राईड बुक करणे पडले भारी। बाईक चालकाने सलग 5 वर्षे महिलेचा केला मानसिक छळ। सोशल मीडिया बनले नरकद्वार। इन्स्टावर प्रपोज आणि धमकीने पीडिता झाली त्रस्त। पुरुष कधी सोडतात का? मुलीच्या मोबाईलवर टेक्स्ट मेसेज आला। हा मेसेज अनोळखी नंबरवरून होता। काही वेळाने पुन्हा फोनचा मेसेज टोन वाजला। त्याच नंबरवरून आलेला मेसेज, तुला माझी नेहमी आठवण येईल। 26 वर्षीय प्रिया, नाव बदलले आहे, यांना मेसेज पाठवणारा कोण असू शकतो याची कल्पना नव्हती। काही महिन्यांपूर्वी प्रियाला इंस्टाग्रामवर असेच मेसेज आले होते। याआधीही तिला कोणीतरी दुसऱ्या आयडीवरून धमकी दिली होती। प्रियाने ही इन्स्टा ब्लॉक केली। मग एका नंबरवरून मेसेज येऊ लागले। तो नंबर तिच्या फोन लिस्टमध्ये नव्हता। मेसेज वाचताच मुलगी सोफ्यावर बसली। गेल्या काही वर्षांतील घटना एखाद्या चित्रपटाच्या रीलप्रमाणे तिच्या मनात घुसमळू लागल्या। 2019च्या उन्हाळ्यात 26 वर्षांची प्रिया हैदराबादमध्ये होती। तिने ॲपवर आधारित मोटारसायकल राईड बुक केली होती। बुकिंग झाल्यावर रवी नावाचा रायडर आला। हा मोटरसायकल प्रवास काही वेगळाच होता। मात्र घरी पोहोचल्यानंतर काही मिनिटातच प्रियाला त्याच मोटारसायकलस्वाराचा फोन आला। हा कॉल त्याच्या नंबरची पुष्टी करण्यासाठी होता। तासाभरानंतर तिच्या फोनवर ड्रायव्हरचे मेसेज येऊ लागले। प्रियाने याबाबत राईड ॲग्रिगेटर सर्व्हिसच्या कस्टमर केअर सेंटरमध्ये तक्रार केली आणि मोटारसायकल चालक रवीचा नंबर ब्लॉक केला। मुलीने सांगितले की तिने याविषयी राईड ॲग्रिगेटरला ईमेल देखील पाठवला आणि त्यांनी लगेचच तिचे बाईक खाते ब्लॉक केले। यामुळे काही काळ प्रियाला मेसेज येणे बंद झाले। पण ही शांतता फार काळ टिकली नाही। काही महिन्यांनंतर रायडरने पुन्हा प्रियाला मेसेज पाठवण्यास सुरुवात केली। त्याला खडसावल्यावर तो मेसेज पाठवणं बंद करायचा, पण काही वेळाने पुन्हा नव्या नंबरवरून मेसेज यायला लागायचे। सुरुवातीला त्याने प्रियाला त्याचा मित्र होण्यास सांगितले, नंतर त्याचे रूपांतर रोमॅन्टिक कबुलीजबाबात झाले। काही महिन्यातच तो प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तिला फॉलो करत होता। त्याने प्रियाला मेसेज पाठवले की तो माझ्यावर प्रेम करतो। तिने त्याला दूर राहण्यास सांगितले। मला मेसेज करणं बंद कर असं प्रियाने त्याला अनेकदा बजावलं आणि पोलीस तक्रार करण्याची धमकी दिली। मात्र या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करण्यात आले। प्रियाने त्याचे अनेक नंबर ब्लॉक केले, पण तो प्रत्येक वेळी नवीन नंबर वापरायचा। त्याचे अनेक इंस्टाग्राम प्रोफाईल होते। तो तरुणीला वेगवेगळ्या प्रोफाईलवरून अश्लील मेसेज पाठवत असे। काही काळापूर्वी त्याने वेगवेगळ्या इन्स्टा आयडीवरून तरुणीला प्रेमाचे आणि धमकीचे मेसेज पाठवले होते। त्याने प्रेमाची शपथ घेतली आणि वचन दिले की तो तिला सोडणार नाही। पण हे प्रकरण इथेच थांबले नाही। मोटारसायकल चालक रवीने मोठा स्फोट केला। त्याने मेसेज केला, माझ्याकडे तुमचे वैयक्तिक फोटो आहेत। हा मेसेज वाचून प्रियाला धक्काच बसला। तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून तिचे फोटो काढून त्याने तिच्या फोटोंचा गैरवापर केला आहे का? किंवा तिचे अकाउंट हॅक केले आहे का, असा प्रश्न तिला पडू लागला। प्रिया तिच्या सुरक्षिततेबद्दल घाबरली होती। धक्का बसला। हा मुलगा तिच्या फोटोचा गैरवापर करेल आणि नंतर तिला ब्लॅकमेल करेल, असा तिचा विचार होता। आता तर मर्यादा ओलांडली होती। प्रियाने हिम्मत एकवटून आईवडील आणि पोलिसांना हा प्रकार सांगितला। त्यांनी पोलीस सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर तक्रार दाखल केली। दिल्ली पोलिसांनी कारवाई करत त्याच्याशी संपर्क साधला। प्रियाने 2 ऑगस्ट रोजी आपले तक्रार नोंदवले आणि दुसऱ्या दिवशी अहवाल दाखल केला। पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 354 नुसार गुन्हा दाखल केला। प्रियाने त्या मुलाच्या मेसेजचे स्क्रीनशॉट, त्याने वापरलेले नंबर आणि इंस्टाग्राम आयडीचे तपशील पोलिसांना शेअर केले। पोलीस तांत्रिक तपास करत आहेत आणि संबंधित इन्स्टा खाते तपासत आहेत। लवकरच गुन्हेगार पकडला जाईल, असा विश्वास पोलिसांनी दिला। पोलिसांनी विशेष पथकही तयार केले आहे। पोलिसांच्या या कारवाईमुळे प्रिया हिला आता त्या दुचाकीस्वाराचा कोणताही फोन किंवा संदेश येणार नाही, असा आत्मविश्वास निर्माण झाला आहे। विशेष आणि ठळक घडामोडीसाठी आमच्या चॅनलला
सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे आपल्या प्रतिक्रिया कळवा. धन्यवाद.